खानदेश मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू. तुम्ही बघू शकतात की अगदी मऊ, म्हणजे एका हाताने तुटेल असं हा लाडू मी तयार केलेला आहे. आणि आतून पण तुम्ही बघू शकतात काजू बदाम जे आहेत ना ते असे दिसत आहेत. म्हणजे आपण जे पण जिन्नस वापरलेला आहे ना ते याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत. असे मऊ लुसलुशीत लाडू बनवण्यासाठी आपण त्याची रेसिपी आता बघून घेऊया. आहे कढई जी आहे ती छान गरम ही झालेली आहे. छान गरम झाली आहे तर त्यामध्ये मी आता बदाम जे घेतले ते बदाम इथे 5-1 मिनिटासाठी भाजून घेणार आहे. अशा प्रकारे मला हे बदाम जे आहे याच्यातलं जो मॉइश्चर आहे ते फक्त गेलं पाहिजे, जेणेकरून लाडू जे आहे ना ते दीर्घकाळपर्यंत टिकतात. म्हणून आपल्याला याला फक्त 5 मिनिटासाठी असं भाजून घ्यायचे आहे. भाजले गेलेले आहेत. आपण हे बदाम जे आहेत ते काढून घेणार आहोत. सगळं जिन्नस जे आहे ते थंड करून घेणार आहोत आपण. आणि थंड केल्यानंतर मिक्सरमधून काढून घेणार आहोत. भाजल्यानंतर एक क्रंचीपणा येऊन जातो त्यांना, म्हणून हे सगळे काजू बदाम वगैरे जे आहेत ना ते भाजूनच घ्यायचे. त्यानंतर मी यामध्ये पंपकिन सीड आहे तेही भाजून घेणार आहे. हे आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी भाजायचे आहे. पंपकिन सीड जे आहे ते भाजले गेलेले आहेत. तर आपण आता याला काढून घेणार आहोत. आता काजू भाजून घेणार आहोत. काजू हे आपण 5-1 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की काजू जे आहेत ते छान असे ब्राऊन झालेले आहेत. तर तेही मी आता काढून घेते. इथे मी मखानेही घेतलेले आहेत, ते मखानेही मी भाजून घेणार आहे. मी इथे 150 ग्राम मखाने घेतले, ते मखानेही मी आता इथे भाजून घेणार आहे. यांना पण छान असं क्रिस्पी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात की मखाने जे आहे ना ते भाजले गेलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे छान असं असे तुटलेत, असं चुरा झाला म्हणजे मखाना जो आहे ना तो छान असा भाजला गेलेला आहे. तर आता हा मखाना आपण काढून घेणार आहोत. मखाने जे आहेत ते आपण इथे काढून घेतलेले आहेत. आता आपण इथे हे खोबऱ्याचं किस जे आहे ना तेही मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की मी इथे 200 ग्राम सारखं खोबरं घेतलेलं आहे आणि ते खोबऱ्याचं किस करून त्यालाही छान असं मस्त इथे तांबूस रंगावरती भाजून घेणार आहे. जेवढं आपण याला चांगलं भाजू ना तेवढंच त्याला क्रिस्पीपणा येणार आणि खायलाही खूप छान लागणार आहे. आणि त्याची एक टेस्ट पण वेगळी येते, म्हणून आपल्याला चांगलं भाजायचं आहे. तुम्ही बघू शकतात की खोबरं जे आहे ना ते छान असं तांबूस कलरचं झालेलं आहे. त्याचा छान असा सुगंधही येत आहे. तर आता हे खोबरं मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. आता आपण हे पातेले काढून घेणार आहोत. मी इथे आता 3 चम्मच तीळ घेतलेली आहे. ती तीळही इथं भाजून घेणार आहे बऱ्यापैकी. खरपूस होईपर्यंत आपल्याला इथं भाजायचं आहे. तीळ भाजून झालेली आहे. आता आपण हेही पातेल्यामध्ये, मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत. मी इथे खसखस घेतलेली आहे 3 चम्मच, तीही भाजून घेणार आहे. खरपूस आपल्याला ही खसखस आहे ती फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे. ही काय जास्त भाजायची गरज नसते आपल्याला. खसखस ही भाजून झालेली आहे. मखाना घेतलेला आहे त्यालाही आता मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की मखाण्याची ही मस्त अशी बारीक पूड झालेली आहे. हे अशी बारीक पूड झालेली आहे छान. हेही आपण पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता याच्यात मी हे मखाण्याची जी पूड आहे तेही टाकून घेणार आहे. अशाच प्रकारे सगळे जे पण ड्रायफ्रूट आहे ते मी आता, हे जेवढे पण ड्रायफ्रूट आहेत ना ते मी एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. इथे ह्या बघा, माझ्या मुलाला इकडे बघ जरा, काय करतोयस तू बाळा? मखाने वगैरे मी पिसतोय. हो, मखाने पिसतोय, मम्मीला मदत करतोय म्हणजे तू. ओके, दाखव बरं कसं पिसलंस तू. ओके, हां हां हां, बस राहू दे, जाळ मोठंच राहू द्यायचं आहे आपल्याला.
जास्त बारीक करायचं नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला हे किसमिस जे होतं त्याचा असं जास्त बारीक पूड करायची नाही आहे, थोडीशी जाड मोठी पूड ठेवायची आहे. तर हेही झालेलं आहे. इथे आपण ही खारीक जी घेतलेली आहे, ही खारीक ही आपण इथे भाजून घेणार आहे. भाजल्यामुळे काय होणार आहे, मिक्सरमधून सहज ती बारीक होते, म्हणून मी इथे छान इथेला थोडंसं भाजून घेणार आहे. घेतलेली आहे जाड मोठी दळलेली, दाताखाली आली पाहिजे. खारीक जी आहे ना ती दाताखाली आलं पाहिजे, मस्त लागतं खाल्ल्यामध्ये. ती जेव्हा ती दाताखाली येते ना आणि कच्च अशी चावली जाते तेव्हा खूप छान लागतं. तर असं मी हे बारीक करून घेतलेले आहे. आता मला दोन प्रकारचे लाडू बनवायचे आहेत, म्हणून मी काय करणार आहे, 500 ग्राम खारीक घेतली होती. हे बघा 500 ग्राम खारीक घेतली होती, म्हणून मी अर्धी खारीक जी आहे ना ती मेथीच्या लाडूसाठी म्हणजे 250 ग्राम मेथीच्या लाडूसाठी वापरणार आहे. आणि 250 ग्राम आपले बघू शकतात की मी खारीक जी आहे तिचं असं बारीक पूड करून घेतलेलं आहे. भाजल्यामुळे काय झालं आहे की याची मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे. ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी वापरणार आहे. तुम्ही बघू शकतात की मी ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी पण काढून घेतलेलं आहे आणि मेथीच्या लाडूमध्येही मी टाकून घेतलेलं आहे 250 ग्राम. मी लाडूमध्ये ना ड्रायफ्रूटची क्वांटिटी जास्तच वापरते, ते मेथीचे असू दे किंवा ड्रायफ्रूटचे असू दे. मी जेणेकरून आपल्याकडे कस्टमर आले पाहिजे म्हणून काय करते, जास्तीत जास्त त्यांना चांगल्या क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोघंही गोष्टी देत असते. आणि तिसरी मेन म्हणजे स्वाद, टेस्टवरती आपलं ऑर्डर डिपेंड असते. हे बघा मी आज एकाला दिली तर ती एक व्यक्ती 5 लोकांना सांगते, कारण की टेस्टच तसा आहे. मी जेव्हा बनवले होते तर मी माझ्या सरांना टेस्ट करायला दिले होते, तर त्यांनी मला हुब्या परात त्यांनी 3 किलो ड्रायफ्रूटचे लाडू आणि त्याच्यामध्ये 1.5 किलोचे लाडू मेथीचे अशी त्यांनी हुब्या परात मला ऑर्डर दिली की नाही तुम्हीच बनवून द्या आणि सेम टेस्ट हवी आहे. म्हणून कृपया करू कोणीही जो कोणी ऑर्डर घेत असेल ना त्यांनी खरंच सांगते मी की क्वांटिटी आणि क्वालिटी आणि टेस्ट या तिघं गोष्टींचं आपल्याला लक्ष देणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून कस्टमरांना आपोआप आपल्याकडे येतो, तो दुसऱ्याकडे कुठेही जाणार नाही. आता मी इथे ही जी मेथी घेतलेली आहे 100 ग्राम जी मेथी घेतलेली आहे ती मेथीही मी इथे फ्राय करून घेणार आहे. थोडंसंच, फक्त जास्त फ्राय करायची गरज नाही, फक्त आपल्या हिला 5-1 मिनटासाठी फ्राय करायची आहे. मेथी पण आता भाजून झालेली आहे. मी मेथीही आता एका पातेलीमध्ये काढून घेते. ते मी ह्या बाउलमध्ये काढून घेत आहे. काय करणार आहोत आपण, ही जी मेथी आहे ना ही मेथी आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. जर मिक्सरमधून बारीक होत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ना, जे भाजलेलं पीठ आहे तेही तुम्ही ॲड करू शकता. ते थोडंसं ॲड केल्यामुळे काय होणार आहे की हे पीठ मेथी जी आहे ती लवकर दळली जाणार आहे. तर आता ही मेथी जी आहे ती मी दळून घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मेथी टाकून घेत आहे. मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं. आता मी मिक्सरमधून काढून घेत आहे. तुम्ही बघू शकतात की मेथी जी आहे ना मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. आता मी ही जे बारीक चाळण आहे त्याच्यातून गाळून घेणार आहे. जे काही थोडंसं शिल्लक राहील ते आपण साईडला करणार आहोत आणि बारीक चाळून घेऊया. तुम्ही बघू शकतात की मेथी मी गाळल्यानंतर हे एवढंसं थोडंसंच आपल्याला जाळ रवासारखं निघालेलं आहे. तर आपण हे साईडला करूया. आणि हे बघा खाली पीठ आहे. तर अशा प्रकारे हे पीठ जे आहे मी ते काढून घेतलेलं आहे. 1 किलो गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकतात की थोडं जे आहे ना पीठ जे आहे तांबूस कलरचं झालेलं आहे, पण अजून आणखी थोडंसं त्याला भाजू देऊया. हे भाजताना जोपर्यंत याचा थोडा सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. की सुगंध आला म्हणजे समजायचं की पीठ जे आहे ना ते चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे, म्हणजे आपल्याला खाताना ते कच्चं लागणार नाही, टाळूला चिपकणार नाही, खातानाही खूप सुंदर लागतात, त्याची टेस्ट खूप छान लागते. तर अजून मी याला थोडं भाजू देणार आहे. आता हे पीठ जे आहे ना ते छान भाजून झालेलं आहे. तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार, ताटात काढून ठेवणार आहे. ताटात काढून घेते. छान असं थोडंसं तांबूस कलरचं झालेलं आहे पीठ आणि किती छान सुगंधही येत आहे घरात. तर हे पीठ जे आहे ते आता पूर्णपणे रेडी झालेलं आहे. हे पीठ इथे काढून घेत आहे मी ताटामध्ये थंड होण्यासाठी.
आणि तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर बघूया आणखी. तुम्ही बघू शकता की इथे मी शिंगोळ्याचं पीठ पण घेतलेलं आहे 100 ग्राम. शिंगोळ्याचं पीठ जे आहे ना ते खूप चांगलं असतं, म्हणून थंडीमध्ये आवर्जून आपण मेथीच्या लाडूमध्ये शिंगोळ्याचं पीठ तर नेहमीच म्हणजे आवर्जून टाकायचं. अशा प्रकारे मी इथे 100 ग्राम हे शिंगोळ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला. आता आपण इथे हे जे डिंक घेतलेला आहे, हा डिंक जो आहे तो आपण इथे तळून घेणार आहोत तेलामध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे डिंक जे आहे ते तळून घ्यायचं आहे. हे बघा, तेलामध्ये टाकलं की छान फुलतं हे डिंक. डिंक आपल्या ह्या कमरेसाठी चांगलं असतं. गरोदर बायका जे असतात, ज्याची डिलिव्हरी झालेली आहे, त्याच्यासाठी हे डिंकाचे लाडूही चांगले असतात, पौष्टिक असतात. अशा प्रकारे हे डिंक जे आहे ते मी तेलामध्ये तळून घेणार आहे आणि थंड झालं की त्यानंतर आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. अशाच प्रकारे हे सगळे डिंक जे आहे मी तळून घेणार आहे. अशाच प्रकारे तळून घेते सगळे. तळल्यानंतर अशा डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावरती मिक्सरच्या मोठ्या भांड्यामधून आपण फिरवून घेणार आहोत त्याला. तुम्ही बघू शकतात की डिंक जे आहे ते मी इथे तळून घेतलेले आहेत. आता हे डिंक जे थंड झालेले आहेत, तर आता मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवून घेणार आहे. आता हे डिंक जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. मिक्सर आपल्याला एकसारखं फिरवायचं नाही, असं टॅप करत फिरवायचं आहे, नाहीतर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. बघू शकतात की मी डिंकाची जी आहे ना ती छान अशी बारीक पूड बनवून घेतलेली आहे. हे बघा, बारीक अशी पूड बनलेली आहे. आता ही पूड जी आहे ना ती मी आपलं जे सगळं काही जिन्नस आहे, काजू बदामचं पूड घातलेली आहे तिथे त्याच्यात टाकून घेणार आहे. डिंक जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे, तर ते पूड मी घातलेलं आहे. जे साहित्य आहे आपलं बारीक केलेलं त्या साहित्यामध्ये घालून दिलेलं आहे. मला हे ऑर्डरचे लाडू आहेत म्हणून क्वांटिटी माझ्याकडे जास्त आहे, तर अशा प्रकारे मी याच्यात हे टाकून घेतलेलं आहे. नंतर आता मी तेल गरम करायला ठेवते आहे. आता इथे कढईमध्ये मी 500 ग्राम तेल घातलेलं आहे आणि त्यालाही छान गरम करून घेणार आहोत. आपण इथे तिळीचं तेल घातलेलं आहे, तर हे तिळीचं तेल छान गरम झालं की यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. आता इथे तेल छान तापलेलं आहे, तर त्यामध्ये मी आता हे जे किसून घेतलेलं गूळ जो होता तो कमीत कमी मी इथे 700 ग्रामसारखं गूळ घेतलेला आहे, तर तो इथे मी यूज करत आहे. ते गूळ जो आहे ना विरघळेल ना तोपर्यंत आपल्याला गरम करायचा आहे. गूळ विरघळला की त्यानंतर आपण हा जो पाक आहे तो आपण पिठामध्ये टाकून घेणार आहोत. गूळ जो आता विरघळत आहे तोपर्यंत आपण काय करून घेऊया, याच्यामध्ये आपण सगळं पीठ जे आहे गव्हाचं, मेथीचं ते मिक्स करून घेणार आहोत. आपण यामध्ये डिंक वगैरे टाकलेलं होतं, त्यानंतर याच्यामध्ये सगळं साहित्य जे आहे आपण जेवढं पण साहित्य घेतले, काजू बदाम, डिंक, खारीक, सगळं काही जे आहे ते मस्त असं बारीक करून टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी इथे 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की गूळ जो आहे ना पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. तर हा पाक आता आपला तयार झालेला आहे. तर आता आपण हे पाक जो आहे ना तो पिठामध्ये टाकून घेणार आहोत. तर आपण यामध्ये मेथीचं पीठही टाकून घेणार आहोत आणि परत याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. आता आपण इथे जे गुळाचा पाक करून घेतलेला आहे, इथे जो गुळाचा पाक करून घेतला आहे तोही इथे टाकून घेणार आहोत. आता गुळाचा पाक टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे त्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गरम तेल असल्यामुळे आपण हाताने करू शकत नाही, पलेता जो असेल त्या पलेतावरती आपण करू शकतो. आणि थोडं थंड झालं की त्यानंतर आपण हाताने एकजीव चांगलं करून घेणार आहोत. ते गरम गरम पाक टाकलेला आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण याला हातानेच एक छान असं एकजीव करून घेणार आहोत. आणि एकजीव केल्यानंतर गरम गरमच आपल्याला हे लाडू जे आहेत ना आपल्याला असे गरम गरमच बांधायचे आहेत. हे बघा, कारण की
गूळ असल्यामुळे काय होणार आहे, गरम गरम आहे तर लवकर बांधले जातील, पण जर थंड झाले तर हे लाडू लवकर बांधता येणार नाहीत. म्हणून आपल्याला शक्यतो गरम गरमच हे लाडू बांधायचे आहेत. तर मी आता छोटे छोटे सगळे लाडू जे आहेत ते मी बांधून घेणार आहे. हे बघा, आपल्याला असे छोटे छोटे लाडू जे आहेत ना बांधून घ्यायचे आहेत. गरम आहे पीठ म्हणून बघू शकतात की हात बघा किती लाल झालेले आहेत. पण गरम गरम बांधले तरच लाडू लवकर बांधले जातील, नाही तर खूपच म्हणजे लाडू बांधायला खूप त्रास होणार. म्हणून आपण गरम गरमच बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. मला असे हे आज कमीत कमी 3 किलोचे लाडू बनवायचे आहेत. आपण 1 किलोमध्ये जास्तीत जास्त 25 एक बसतात, पण तुम्ही साईज केवढी ठेवतात त्याच्या हिशोबावरती आहे. जर साईज जास्तच मोठी ठेवली तर मग 20 लाडू बसतात, आणि जर छोटी छोटी साईज केली तर आरामाने 25 एक लाडू बसतात. तर तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही ठरवायचं की केवढा त्याचा आकार घ्यायचा आणि काय घ्यायचं आहे ते. तर मी छोटे छोटेच आकार घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला हे जे लाडू आहेत ना ते सगळे बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात की मी हे असे छोटे छोटे मस्त मेथीचे लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत. किती सुंदर दिसायला, जास्त तेल नाही, काहीच नाही, एकदम सुरेख आहेत आणि टेस्टलाही खूप भन्नाट झालेले आहेत, खूप सुंदर झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे माझे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत. आता मेथीचे लाडू तर तयार झालेत. आता बनवूया ड्रायफ्रूटचे लाडू. तर ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी जे मी मेथीसाठी वापरलेलं साहित्य आहे ना, सेम साहित्य मी ड्रायफ्रूटला पण वापरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात की साहित्यामध्ये काय काय मी घेतलेलं आहे. साहित्य आता बघून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे 200 ग्राम किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 3 चम्मच मोठे खसखस घेतलेली आहे. इथे पण मी 3 चम्मच तीळ घेतलेली आहे सफेद. त्यानंतर मखाने घेतलेले आहेत मी 150 ग्राम. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की काजू जे आहेत ते 150 ग्राम घेतलेले आहेत. बदाम ही 150 ग्राम घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ही जी आहे ती खारीकची पूड आहे, जी मी दळून घेतलेली आहे. खारीकची पूड आहे ती पण आहे 150 ग्राम. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की डिंक आहे 100 ग्राम. डिंक घेतलेला आहे 100 ग्राम. त्यानंतर पंपकिन सीड आहे, तेही आहे 100 ग्राम. आणि शिंगोळ्याचं पीठ आहे ते मी घेतलेलं आहे 100 ग्राम. असे हे मी प्रत्येकी वजनप्रमाणे आणि वाटीप्रमाणेही वजन घेतलेलं आहे. जर तुम्ही कुठलीही एक वाटी जर घेतली तर त्याच्या हिशोबाने जर घेतलं तरीही ते माप सेमच येतं. तर अशा प्रकारे मी हे सगळं जिन्नस घेतलेलं आहे. घेतलेले आहे हे खजूर 700 ग्राम खजूर घेतलेले आहेत. आणि ह्या खजूरमधून आपण बिया ज्या आहेत ना ते पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत. आणि हे काढण्याचं काम जे आहे ना ते माझा मुलगा जो आहे लहान त्याने केलेलं आहे, म्हणून त्याला हे सगळं क्रेडिट त्याला जातं. तर अशा प्रकारे आपण इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण काजू बदाम जे आहे ते थोडंसं भाजून घेणार आहोत 5-1 मिनिटासाठी. आता यामध्ये मी काजू बदामची जी पूड होती तीही टाकून घेत आहे. इथे मी खारीकची पूड करून घेतलेली होती बारीक, तीही टाकून देत आहे. इथे मी शेंगोळ्याचं पीठ घेतलं होतं तेही टाकून घेतलेलं आहे. आता मी मिक्सरमधून हे जी ओली खजूर आहे तीही काढून घेणार आहे. अशा प्रकारे ही ओली खजूर जी आहे ती मी मिक्सरमधून बारीक क्रश करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की खजूर जी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून. आणि आता एका साईडला मी कढई ठेवलेली आहे गरम करायला, गरमच आहे ऑलरेडी. त्यामध्ये मी 2 चमचे भरून साजूक तूप टाकत आहे. आणि ते तूप विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये हे बारीक केलेली जी खजूर आहे ती टाकून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकतात की तूप जे आहे ते छान वितळलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण हे जे खजूर आहे ती घालून घेऊया आणि त्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. जास्त वेळ नाही, फक्त किंचिकच 2 ते 3 मिनिटासाठी. आणि त्यानंतर मग आपण लाडू वाळायला घेऊया. आता आपले 2 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, हे जे खजूर आहे ते आपण आता आपल्या मिश्रणमध्ये टाकून घेऊ. आता हे खजूर जे आहे ते आपण ह्या मिश्रणमध्ये घालून घेणार आहोत. या मिश्रणमध्ये आधीच मी काजू बदामची पूड, भाजलेलं खोबरं, डिंक आणि हे सगळं घालून घेतलेलं होतं. तर जेव्हा मी मेथीचे लाडू बनवलेत ना त्याच वेळी अर्धा साहित्य याच्यासाठीही मी साईडला काढून ठेवलं होतं. तर ते साहित्य याच्यात पण टाकलेलं आहे, जसं की खसखस, तीळ, ड्रायफ्रूट जेवढे पण आहेत, पंपकिन सीड वगैरे ते सगळं याच्यात टाकलेलं आहे. आता याला आपण छान हाताने एकजीव करून घेणार आहोत. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचे. जोपर्यंत खजूर जे आहे ना ते सगळ्या मिश्रणला लागत नाही, जेवढं पण आपण जिन्नस त्याच्यात टाकलेला आहे त्या सगळं जिन्नसला ते खजूर लागत नाही, तोपर्यंत हाताने छान त्याला असं मळून घ्यायचं आहे. घासून एकदम असं रगडून त्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून खजूर जे आहे ना ते पूर्ण साहित्याला लागेल. तर तुम्ही बघू शकतात की मी कशा प्रकारे हाताने त्यांना एक दुसऱ्यांवरती छान असं, तुम्ही आता बघू शकतात की मिश्रण जे आहे ना ते छान असं एकजीव झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात की खारीक जी आहे ना, खजूर जी आहे ना ते सगळ्या मिश्रणला लागलेले आहे. तर आता मी दोघा हाताने छान छोटे छोटे लाडू वाळून घेणार आहे. लाडू जास्त मोठे करायचे नाही आहेत, कारण की ऑर्डरचे लाडू आहेत, ऑर्डरचे असू दे किंवा घरचे असू दे तरीही, कारण की ड्रायफ्रूटचा मात्रा जास्त असल्यामुळे आपल्याला लाडू जे आहेत ना ते छोटे छोटेच करून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे मी हे लाडू जे आहेत ते वाळून घेणार आहे. मेथीचे लाडू बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण हे जे ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत ना ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण की लवकर होतात आणि एकदम नरम असल्यामुळे, मऊ असल्यामुळे काय होतं पटापट दोघा हाताने वाढता येतं. फक्त लागतो तो वेळ मेथीच्या लाडूसाठी. म्हणून मला हे जे ड्रायफ्रूटचे लाडू जे बनवताना खूप मज्जा येते, कारण की लवकर बनतात, जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 1 तासामध्ये सगळं साहित्य तयार होतं. अशा प्रकारे मी हे सगळे लाडू जे ड्रायफ्रूटचे बांधून तयार झालेले आहेत, छोटे छोटेच वाळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात की एकदम छोटे छोटे केलेले आहेत मी. मला हे 3 किलो लाडूची ऑर्डर होती ड्रायफ्रूटची, आणि 1 किलोमध्ये साधारणतः 50 किंवा 52 पीस बसतात. त्या हिशोबाने हे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी आज माझी ऑर्डर जी आहे ती पूर्ण केलेली आहे. मेथीचे लाडू आणि प्लस ड्रायफ्रूटचे लाडू 3 किलो होते आणि मेथीचे लाडू 1 किलो होते आमच्या सरांचे. पण त्यामध्येही मी नंतर 1 किलो दुसऱ्यांचे ॲड केलेले आहेत. तर अशा प्रकारे मी आज हे जे लाडू आहेत ते बनवून झालेले आहेत, तुम्ही बघूच शकतात. आपण या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात जेवढे पण ड्रायफ्रूट आहेत, जेवढे पण पौष्टिक आहेत, कॅल्शियम वगैरे जे पण काही गोष्टी लागतात आपल्याला थंडीच्या सीझनमध्ये, त्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात घातलेल्या आहे. ज्याप्रमाणे किंमत आहे त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये साहित्यही वापरलेलं आहे. तुम्ही सगळं बघितलंच असेल, कारण की आत्तापर्यंतचं सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की किती साहित्य मी किती वापरलेलं आहे ते. तर त्याचप्रमाणे हे सगळे लाडू जे आहेत ना ते अप्रतिम आणि भन्नाट झालेले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.